हॅलो हाय नमस्कार, मी ज्योती बोलते. ज्योतिकेच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर करत आहे मी कर्नाटकी मुरमुरे सुशिला. तर मुरमुऱ्याच्या सुशिलासाठी मी इथं मुरमुरे छान असं पाण्यात भिजवून म्हणजे त्याच्यातलं पाणी काढून असं सॉफ्टपणे ठेवलेले आहे बाजूला काढून. आणि इथं 2 कांदा चिरून घेतलेले आहे आणि इथं थोडंसं फुटाणं घेतलेलं आहे. खायचं फुटाणं असतं बघा, हे बघू शकता तुम्ही, असलं फुटाणे. हे मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. ह्याला कढई तापायला ठेवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये ते बारीक केलेले फुटाणा, साखर आणि निंबू पिळून घेतलेले आहे आणि मीठ घालून घेतलेले आहे. तर इथं कढीपत्ता आणि मिरची आणि 2 कांदा घेतलेले आहे बारीक करून चिरून घेतलेलं. आणि इथं मी कढई थोडं तापायला ठेवलेली आहे. माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही, त्याच्यासाठी मी घातलेलं नाही आहे. हे बघू शकता, जिरी मोहरी चटचट करत आहे. आणि ह्याच्यामध्ये मी हळद ह्याच्यातच घालून घेतलेली आहे. तर हे जिरं मोहरी तडतड करत आहे. तर ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेतला. सगळं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये हे चुरमुऱ्याचं सुशिला म्हणजे ते जे काही मुरमुऱ्याचं करून घेतलेलं होतं हे घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि फिरून घ्यायचं. हे आपलं गरमागरम सुशिला म्हणजे कर्नाटकी मुरमुऱ्याचं सुशिला. हे बघू शकता तुम्ही, खूप छान स्वाद होते. नक्की करून बघा आणि झटपट होते आणि लाईट पण आहे. खायला एकदम हलकं पचणारं आहे. कधी पण काढून खाऊ शकता तुम्ही, संध्याकाळी, दुपारी, सकाळी. हे नक्की करून बघा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.